मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात सोलापूर मुंबई विमान सेवेचा आज शुभारंभ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन। पालकमंत्री जयकुमार गोरेंसह इतर नेते राहणार उपस्थित। फडणवीस ठरणार मुंबई सोलापूर विमान सेवेचे पहिले प्रवासी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांसमोर माओवादी नेता भूपती शरण येण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस साताऱ्यात। आज सकाळी 11 वाजता साताऱ्यात शिवसेना मेळावा। एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। साताऱ्यातील विविध विकास कामांचाही घेणार आढावा। मविया मनसे आज पुन्हा घेणार निवडणूक आयोगाची भेट। काल पूर्ण राहिलेली चर्चा आज करणार पूर्ण। विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आयोगाने मागितला वेळ। भेटीनंतर मविया मनसेची एकत्रित पत्रकार परिषद। मराठा आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। मराठा आरक्षण आर्थिक स्तरावर द्यायचे की नाही हे ठरणार। नोकरी आणि शिक्षणात आरक्षणासाठी सरकारकडून SEBC कायदा। दीपोत्सवात राज उद्धव पुन्हा एकत्र येणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार। 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। मनसेसोबत आघाडीची सध्या कोणतीही चर्चा नाही। राज्यस्तरावर कुठेही युती आणि आघाडी होणार नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। आमदार संग्राम जगतापांची विधानं चर्चेत। अजित पवारांनी संग्राम जगतापांना घेतलं बोलावून। पक्षाच्या विचारसरणी विरोधात अजित पवारांनी बजावली नोटीस। राष्ट्रवादीच्या बैठकीत संग्राम जगताप हजर। अजित पवार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष। बीडमध्ये हिंदूंवर अन्याय खपवून घेणार नाही। बीडमधील धर्मांतराचा चाललेला प्रकार थांबवा। हिंदू तरुणांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्या। आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मनसेमधून हकालपट्टीनंतर 2 ते 3 महिने रखडला होता पक्षप्रवेश। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव नगरपालिकेमध्ये महायुतीत मोठा संघर्ष। कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर आणि राष्ट्रवादीचे दिलीप कुमार सानंदा यांच्यात वादंग। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मनोज जरांगे पाटील एकाच मंचावर। कळंब तालुक्यातील हरिनाम सप्ताहाचे निमित्त। संग्राम जगताप यांचं विधान अशोभनीय। हिंदू मुस्लिम संबंध तोडता येणार नाहीत। व्यापारात धर्माचा भेद करू नका। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं आवाहन। धुळे जिल्ह्यातील न्यू एज्युकेशन सोसायटी RV येथील संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराचा वस्तुस्थिती अहवाल 15 दिवसात सादर करा। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे शिक्षण विभागाला निर्देश। रमाबाई आंबेडकर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन पार। विरोधकांच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक। 2 ठिकाणी मतदारांचं नाव। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी। राज ठाकरे यांच्याकडून मुद्दा उपस्थित। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? जे आज 18 वय पूर्ण करतात त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। दुबार मतदार असेल त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठे करणार? विरोधकांच्या प्रश्नाला निवडणूक आयोगाचं उत्तर। मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीन लावा। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊच नका। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा। राज ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। आमच्या हरकतींना तुम्ही प्रतिसाद देत नाही। शशिकांत शिंदेंचा निवडणूक आयोगावर आरोप। बोगस मतदार नोंदणीवर 18 नोव्हेंबरला पत्र दिलं। अनेक ठिकाणी खोट्या मतदार नोंदणी झाल्या। पत्र देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही। जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर आरोप। विरोधकांचे मुद्दे आणि मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार। राज्य निवडणूक आयोगाचं विरोधकांना उत्तर। विरोधकांच्या शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आलं। खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उत्पन्न। आयोगाने दबावातून बाहेर येऊन भेदभाव न करता मागण्यांवर उपाय सांगावे। निवेदनातून मागणी। राज्याचे बांबू उद्योग धोरण जाहीर। 50,000 कोटींची गुंतवणूक। 5 लाख रोजगार निर्मिती। मंत्रिमंडळ निर्णय।
दिवाळीपूर्वी मुंबईतील रस्ते चकचकीत करण्यासाठी पालिकेची धावपळ. 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये दिवाळीपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन. मुंबईच्या पश्चिम सागरी किनाऱ्याला लाभणार सुरक्षेचे कवच. समुद्रावर राहणार आता 24 तास वॉच. मध्य रेल्वे मार्गावर आज रात्री पुन्हा ब्लॉक. डोंबिवली स्थानकामध्ये पादचारी पुलाचा गर्डर टाकणार. मध्य रेल्वेच्या 6 स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी. दिवाळी छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. मेट्रो 3 मार्गिकेवरील स्थानकामध्ये आता मोफत वायफाय. मेट्रो 2 ब डायमंड गार्डन मंडाले मेट्रो सेवा. प्रवास आता ऑक्टोबर अखेरीसपासून सुरू होणार. स्वारगेट कात्रज मेट्रोचे काम अदानीकडे. डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. ओसी विरहित इमारतींना अभय. मुंबईतील इमारतींसाठी योजना अधिमूल्यात सवलत. दंडही माफ. सोन्याच्या दरात 1800 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 रुपयांवर. चांदीचे दर 1,94,000 पोहोचले. यूजीसी नेट परीक्षा 31 डिसेंबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार नोंदणी करू शकतील. विद्यार्थ्यांकडून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पस्थळाचा अभ्यास. विद्यार्थ्यांनी प्रकल्पस्थळांना भेट देत तंत्रज्ञानातील गुंतागुंत घेतली जाणून. गुजरातमधील पारुल विद्यापीठाचा उपक्रम. पंढरपुरातील भीमा नदी प्रदूषणामुळे अति गंभीर श्रेणीमध्ये. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल. भीमा नदीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजी. सीना नदी देखील गंभीर श्रेणीमध्ये. यवतमाळमध्ये राळेगाव तहसीलदारांना शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांचा निवेदन सादर. शेतमजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 100 दिवसांचं काम देण्याची मागणी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स संस्थेच्या वतीनं चर्चासत्र. चुकीच्या कागदपत्रांद्वारे इमारत उभारल्यास त्याची जबाबदारी जमीन मालकाची. जितेंद्र भोपळेंचा इशारा. बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची पूरग्रस्तांना मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1 कोटीच्या निधीचा धनादेश. धनादेश राजेंद्र राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुपूर्द. कल्याणमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं शहर शाखेचं आयोजन. शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी आणि नागरिकांसाठी विविध योजना सुरू. बोलण्याच्या माध्यमातून शिवसेनेने महिलांना दिली शासकीय योजनांची माहिती. लातूरमध्ये ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर यांच्या देवस्थानाच्या वतीनं पूरग्रस्तांना मदतीचा हात. 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला. अहिल्यानगर पालिका निवडणूक प्रक्रिया न्यायालयात जाण्याची शक्यता. 13 तारखेची मुदत ओलांडूनही अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही. उमेदवार आणि मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर संकट. नव्या ड्राफ्ट प्लॅन विरोधामध्ये आता नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. या पार्श्वभूमीवर आता सेव्ह एसजीएनपी ही ऑनलाईन मोहीम सुरू. पंढरपूरमध्ये 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार. बारामतीमध्ये सोमेश्वर कारखान्याच्या परिसरामध्ये नवीन संकुल उभारण्याचा प्लॅन. स्थानिक रहिवाशांकडून प्लॅनला तीव्र विरोध. दिवाळीच्या तोंडावर सोन्याने गाठला उच्चांक. सोन्याचा आजचा दर 1,31,000वर. चांदीच्या दरानेही गाठला उच्चांक. चांदीचा दर प्रति किलो 1,91,000वर. हिंगोली पोलिसांनी राबवला सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम. यावेळी सायबर सुरक्षा संदर्भात केलं मार्गदर्शन. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 62 गटांचं आरक्षण जाहीर. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत सोडत. आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुक उमेदवारांना धक्का. सांगली जिल्हा परिषदेचे आरक्षण 61 जागांसाठी सोडती जाहीर. 19 जागा महिलांसाठी राखीव. मेट्रो 3 स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा. भूमिगत स्थानकांवरही तिकीट खरेदी सहज शक्य. डिजिटल तिकीट खरेदीस प्रोत्साहनासाठी वायफाय सुविधा. वाहतूक कोंडीचा. चेंबूर सांताक्रूज जोड रस्त्याला फटका. नागरिकांमध्ये प्रचंड मनस्ताप.
वाहन चालक 5 मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास ताटकळत आहे. यवतमाळच्या जवळा येथे बस थांबा असताना बसची बाह्य मार्गाने वाहतूक परिवहन विभागाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने गावकऱ्यांना जवळा येथे बस अडवली. कल्याणमध्ये पत्री पूल ते नवीन गोविंदवाडी रस्ता खड्डेमय खड्ड्यांविरोधामध्ये काँग्रेसचं आमरण उपोषण. जालना नांदेड समृद्धी महामार्गावर बाधित शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी. रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा. बीडमधील रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण. महामंडळाच्या बसेसची तरुणाकडून तोडफोड. अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न. पुण्यात पोलीस शिपायाला मारहाण. सुरक्षा प्रश्न गंभीर. कोंढवा परिसरात झालेल्या घटनेनंतर गनिमी गावा युवा सेवा संघाच्या वतीनं पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा. आयुक्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत गुन्हेगारांचा निषेध व्यक्त केला. अलिबाग येथील आरसीएफ कंपनी विरोधामध्ये आंदोलन. शिवसेनेच्या आंदोलनाला हिंसक वळण. कंपनी बाहेरील रस्त्यावर टायर जाळून आंदोलन. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता. यवतमाळच्या तिवसाळा येथे वंचित बहुजन आघाडीचं अन्नत्याग दफन कफन आंदोलन. शेतकऱ्यांचा सातबारा कोरासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. कोल्हापुरात दूध उत्पादक आक्रमक. दूध उत्पादकांच्या वतीनं 16 ऑक्टोबरला मोर्चा. 40% डिबेंचर कपामध्ये आणि आता दूध उत्पादक आक्रमक झालेत. बनावट तांदूळ जाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हा फोर्टिफाईड राईस असून आरोग्यासाठी आता अतिशय पौष्टिक आहे. रेशनिंग कार्यालयातील अधिकाऱ्याची काँग्रेस जिल्हाध्यक्षांना माहिती. भिवंडी तालुक्यामध्ये भात कापणीला सुरुवात. परतीच्या पावसाने नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याचा अंदाज. केवायसी आणि शेतकरी ओळखपत्राचा सर्व्हर डाऊन. मदतीपासून शेतकरी वंचित राहत असल्याचा सचिन पाटील यांनी. करूर येथील चेंगराचेंगरी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. चौकशीवर देखरेखीसाठी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेमध्ये समिती स्थापन. जैसलमेरमध्ये 50 प्रवासी असलेल्या बसला भीषण आग. 20 जणांचा होरपळून मृत्यू. भारत आणि कॅनडा द्विपक्षीय संबंध विस्तारासाठी महत्वाकांक्षी आराखडा जाहीर. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंदी यांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट. लोकगायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश. बिहारच्या अलीनगरमधून निवडणूक लढण्याची शक्यता. बिहार निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांचा प्रवेश. सूत्रांची माहिती. केरळमध्ये हिजाबवरून वाद. शाळेत विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्याने गोंधळ. पोलीस तैनात. बिहारमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीमध्ये 71 उमेदवारांच्या नावांची घोषणा. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग. डोंबिवलीमध्ये धक्कादायक प्रकार. आरोपी ताब्यात. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्ताचे वकील उच्च न्यायालयामध्ये. शंकर पाटोळेसह अन्य 2 आरोपींची दिवाळी कोठडीतच. 3 नोव्हेंबरला न्यायालयात जामिनावर सुनावणी होणार. भिवंडीच्या काल्हेरमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये महिलेची सोन्याची चेन लंपास. चोरीची घटना. सीसीटीव्हीमध्ये कैद. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. रबाळेमधील ट्रक चालकाचे अपहरण केल्याप्रकरणी दिलीप खेडकरांवर गुन्हा दाखल. बेलापूर कोर्टाने दिलीप खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. नागपूरमध्ये दारूसाठी आणि पत्नीच्या उपचारासाठी घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 2,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कल्याण एसटी आगारामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट. महिला प्रवाशांच्या बांगड्या मोबाईलवर डल्ला. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.